स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला करंट अफेअरचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे पद्म पुरस्कार. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता असते. प्रत्येक कोणताही पेपर घ्या, MPSC असेल, पोलीस भरती असेल किंवा कोणताही स्पर्धा परीक्षा घ्या, तिथे या टॉपिकवर किमान एक क्वेश्चन हमखास पाहायला मिळणार. त्यामुळे एक आपण छोटासा व्हिडिओ करत आहोत 5 ते 6 मिनटाचा. तो व्यवस्थित पहा, जेणेकरून तुमचा एक क्वेश्चन सिक्युअर करताना तुम्ही एक फिक्स, म्हणजे हा टॉपिक जर तुम्ही एक 5-6 मिनटाचा व्हिडिओ पाहिला एवढा, तर तुमचा एक मार्क फिक्स होणार आहे मित्रांनो इथंच आज. तर चला वेळ वाया न घालता सुरू करू. अगोदर पद्म पुरस्काराचा इतिहास पाहू थोडक्यात. पुरस्काराची स्थापना 1954ला झाली होती. यावर खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवा. सुरुवातीला फक्त पद्मविभूषण हा एक पुरस्कार होता आणि त्याचे 3 वर्ग केले होते. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग असे 3 टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले होते. पण पुढे 8 जानेवारी 1955ला पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे नामकरण करण्यात आले मित्रांनो. आणि परीक्षेला एक गोंधळासाठी असे विचारू शकतात की या पुरस्कारात किती रक्कम दिली जाते. तर या पुरस्कारात कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही मित्रांनो. तर विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते मित्रांनो. पद्म पुरस्कार 2026 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा करण्यात आली मित्रांनो. एकूण 131 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. त्यापैकी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे मित्रांनो. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. यावरही खूप वेळा डायरेक्ट क्वेश्चन आला आहे की एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले, किती व्यक्तींना पद्मविभूषण मिळाला, किती व्यक्तींना पद्मभूषण मिळाला, किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाला, यावर डायरेक्ट क्वेश्चन आले तर. आणि एकूण 19 महिलांना यावर्षी पद्म पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो. तर पद्मविभूषण 5 व्यक्तींना भेटला आहे, त्यापैकी एक महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. पद्मभूषण 13 व्यक्तींना भेटला आहे, त्यापैकी 3 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत मित्रांनो. पद्मभूषण प्राप्त करणाऱ्या 3 व्यक्ती यावर्षी महाराष्ट्रातल्या आहेत पद्मभूषण प्राप्त करणाऱ्या. तर 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे आणि एकूण 15 महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्म पुरस्कार भेटलेले आहेत मित्रांनो. तिन्ही पुरस्कारांना एकत्रित मिळून पद्म पुरस्कार म्हणतात. तर पद्मविभूषणचे विजेते पाहू यावर्षीचे. 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे मित्रांनो. त्यात नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना पुरस्कार भेटलेला आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून ते आहेत. आणि क्षेत्र पण लक्षात ठेवा मित्रांनो. धर्मेंद्र सिंह सर्वांनाच माहिती आहे, कला क्षेत्राशी निगडीत होते ते. खूप एक महान व्यक्तिमत्व सिनेमा सृष्टीतलं. त्यानंतर KT थॉमस हे केरळचे आहेत. त्यांना सार्वजनिक व्यवहार यासाठी पद्मविभूषण पुरस्कार दिला मित्रांनो. N राजम हे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांना कला क्षेत्रासाठी पुरस्कार दिला आहे. P नारायण सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी संबंधित आहेत ते आणि केरळचे आहेत मित्रांनो. आणि VS अच्युतानंदन सार्वजनिक व्यवहार हे केरळचे आहेत. तर हे होते 5 व्यक्ती ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार 2026 हा भेटलेला आहे. 5 व्यक्तींना स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर नोट करून ठेवा. पद्मभूषण विजेते पाहू 2026चे. पहिले येतात सौ अलका याग्निक, ह्या महाराष्ट्रातील आहेत. नाव लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन परीक्षेला येऊ शकतो, कारण महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळे नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांचं क्षेत्र आहे प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत त्यांनी भारतीय चित्रपट संगीतात मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर उदय कोटक व्यापार आणि उद्योगमध्ये पण महाराष्ट्रातले आहेत, लक्षात ठेवा.
पियुष पांडे यांना मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे, ते महाराष्ट्रातील आहेत. आणि त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा, कला क्षेत्र आहे मित्रांनो, कला. आणि ते जाहिरात क्षेत्रातील त्यांना जादूगार मानले जात होते. त्यांनी अनेक आयकॉनिक जाहिराती तयार केल्या होत्या. पुढचे आहेत एक केरळमधले मल्याळम चित्रपटातले खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत मित्रांनो, श्री मामुत्ती. त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. श्री विजय अमृतराज यांना क्रीडा क्षेत्रात पुरस्कार भेटलेला आहे. ते भारत हे NRI व्यक्ती आहेत मित्रांनो. भारताचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे मित्रांनो. पुढील आहेत शिबू सोरेन यांना हा मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. सार्वजनिक व्यवहार क्षेत्र आहे त्यांचं. ते झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आदिवासी नेत्यांमधील प्रमुख नेते होते मित्रांनो. ते श्री कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात पुरस्कार भेटलेला आहे आणि ते तमिळनाडूचे आहेत. डॉक्टर नोरी दत्तात्रेयू यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरस्कार भेटलेला आहे आणि ते NRI आहेत मित्रांनो. NRI म्हणजे एक नॉन रजिस्टर इंडियन, म्हणजे बाहेर राहतात ना, त्यांना NRI म्हणतात मित्रांनो. आता या पद्मभूषणपैकी जे महाराष्ट्रातले सुरुवातीची व्यक्ती होते ना, हे 3 मित्रांनो, सौ अलका याज्ञिक असतील आणि उदय कोटक आणि पियुष पांडे, हे नावं तुमच्या हाडामासात झाले पाहिजे मित्रांनो. एकदम परफेक्ट झोपेत जरी कोणी विचारलं तरी हे 3 नावं तुमच्या लक्षात राहायलाच पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे सर्व नावं एकदा तुम्ही वाचून घ्या. पद्मभूषणचे 13 जणांना यावर्षी पुरस्कार भेटलेला आहे पद्मभूषण. पुढे श्री SK M मायलंदनम यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार भेटलेला आहे, ते तमिळनाडूचे आहेत. श्री शतावधानी R गणेश यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पुरस्कार भेटला आहे, ते कर्नाटक राज्याचे आहेत मित्रांनो. श्री VK मल्होत्रा यांना पण पुरस्कार भेटला आहे, सार्वजनिक व्यवहार क्षेत्राचे मत आहे, ते दिल्लीचे आहेत मित्रांनो. श्री वेल्लापल्ली नटेशन यांना सामाजिक कार्य या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार भेटला आणि ते केरळचे आहेत मित्रांनो. आता पद्मश्री पाहणार आहोत. तर पद्मश्री तर भरपूर जणांना पुरस्कार भेटला आहे, पण आपल्याला महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने कोणते महाराष्ट्रातील ते तुमच्या पाठच झाले पाहिजेत. हे 11 व्यक्तींना भेटला आहे महाराष्ट्रातील, 11 व्यक्ती. इथं हे 11 नावं तुम्हाला झोपीत जरी विचारले तरी तुमच्या लक्षात त्यांचं क्षेत्र आणि ते त्यांचं नाव, ही 11 नाव आणि 11 जणांचे क्षेत्र हे तुमच्या सगळ्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. याच्यावर क्वेश्चन कुठूनही येऊ शकतो, जोड्या लावा विचारतील किंवा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. तर रोहित शर्मा सगळ्याच्याच लक्षात राहील मित्रांनो. आणि रोहित शर्माबरोबर हरमनप्रीत कौरला पण पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे मित्रांनो. रघुवीर खेडकर त्यांचं क्षेत्र कला आहे, लोककला. R माधवन कला चित्रपट. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग. आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय. भिकल्या लाडक्या दिंडा, हे नाव खूप लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावर ना क्वेश्चन येऊ शकतो. या नाव हे एक प्रसिद्ध एक तरफा वादक आहेत मित्रांनो, तर यांच्यावर क्वेश्चन येण्याचा खूप चान्स आहे. भिकल्या लाडक्या दिंडा कला क्षेत्र आहे त्यांचं, ते तरफा वादक आहेत मित्रांनो. यांच्यावर खूप म्हणजे क्वेश्चन पोलीस भरतीला बऱ्यापैकी दिले आहेत, त्यांच्यावर क्वेश्चन दिसेल. पुढे येते श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्र आहे. सत्यनारायण नोवाल व्यापार आणि उद्योग क्षेत्र आहे. जुजेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्र आहे. जनार्दन बापूराव बोथे समाजकार्य क्षेत्र आहे. आणि सतीश शहा यांना मरणोत्तर पुरस्कार भेटला, त्यांचं कला क्षेत्र आहे. तर हे होते आपण पद्मविभूषणचे 5 पाहिजे आपण नाव, ते तर सर्वांच्याच लक्षात ठेवायचे. हे पद्मविभूषणचे हे 5 नावं लक्षात ठेवा, पाठच करा. त्यानंतर
पद्मविभूषणचे आपण सर्व 13चे 13 नावं पाहिले, हे पण लक्षात ठेवा. आणि पद्मश्रीची 11 नावं महाराष्ट्रातले आणि त्यांच्या क्षेत्रासहित लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येईल. एवढं जर तुम्ही केलं, तुमचा 1 मार्क फिक्स झाला मित्रांनो. पोलीस भरती असेल किंवा MPSC असेल किंवा येणारी कोणतीही परीक्षा घ्यावा, सरळ सेवा कोणती पण, तर हा टॉपिक खूप परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे एक येणारा टॉपिक आहे. आणि मित्रांनो, जे क्वेश्चन सर्वांना येतात ना, तो क्वेश्चन जर चुकला तर तुम्ही मेरिटच्या बाहेर झालात मित्रांनो, समजायचं. त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करा, तिथून एक प्रश्न तुमचा बरोबर येईल. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.